नाताळचं सेलिब्रेशन आणि 2025 या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटकांची संख्या आता वाढताना दिसते. कुटुंब मित्रमैत्रिणींचा ग्रुप सध्या कोकणात जागोजागी दाखल झालेला आहे. त्यामुळे सध्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गजबजाट पाहायला मिळतोय. याचाच गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकरनी. पाहूया. सध्या कोकण किनारपट्टी जे आहे ते पर्यटकांनी फुलून गेलेली पाहायला मिळते. नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सध्या कोकणामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळतात. कोकणाच्या सर्वच किनारपट्टी भागामध्ये सध्या अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेताना देखील लोक या ठिकाणी आलेली पाहायला मिळतात. रत्नागिरीचा जर विचार करायला गेलो तर रत्नागिरीच्या सर्वच किनारपट्टी भागामध्ये अगदी दापोली असेल, घोळगड, रत्नागिरीचा गणपतीपुळे समुद्र किनारा असेल आणि त्याचबरोबर राजापूरच्या काही किनारपट्टी भागामध्ये देखील अशाच पद्धतीची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. कशा पद्धतीचं एन्जॉय करताय, काय करताय? एन्जॉय म्हणजे आम्ही शाहीक शांतता निसर्गरम्य वातावरण आहे त्यासाठी आम्ही इथं आलेलो सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जे आहेत हे टुरिस्ट या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सध्या कोकण किनारपट्टी भागामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळच्या सुट्टीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळतात. हॉटेल जे आहेत ते हाऊसफुल झालेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे सध्या कोकण किनारपट्टी भागामध्ये जे आहे ते असं गजबजलेलं परिसर जो आहे तो पाहायला मिळतोय. प्रणव पोळेकर, झी मीडिया, गणपतीपुळे, रत्नागिरी.